आपल्यासोबत भाजपचे नेते प्रवीण दरेकर सर, शरद पवारांनी ईव्हीएमवरती आक्षेप घेतला आहे. माकरवाडीतली घटनेचं त्यांनी उदाहरण दिलेत आणि शिंदे गट असतील किंवा अजित पवार गट असतील यांना मतं कमी मिळाली मौयापेक्षा, मात्र त्यांच्या जागा अशा जास्त आल्यात. त्यांनी आकडेवारी सादर करत टीका केली. मला वाटतं शरद पवार साहेबांसारख्या एका ज्येष्ठ नेत्याने अशा प्रकारचा रडीचा डाव खेळणं म्हणजे खरोखर खेदजनक आणि चिंताजनक आहे. कारण मतांच्या संदर्भात देवेंद्र फडणवीस साहेबांनी चोख प्रत्युत्तर दिलेलं आहे. लोकसभेच्या वेळेला झालेलं मतदान हे तुमचं कमी होतं, तुम्हाला महाविकास आघाडीला जास्त जागा मिळाल्या, त्याचं पहिलं उत्तर द्या. मला वाटतं अशा प्रकारच्या गोष्टी काढून आपला पराभवाचं खापर दुसरीकडं डायव्हर्ट करणं हा त्यांचा त्या ठिकाणी उद्देश आहे. ईव्हीएमवर त्यांचे लोक निवडून आलेत, मग त्यांना विश्वास नव्हता का निवडून येणार, ईव्हीएमनी गोंधळ केला आणि ते निवडून आलेत. मला वाटतं पवार साहेबांसारख्या ज्येष्ठ नेत्यांनी असं बोलणं म्हणजे आश्चर्यकारक आणि ते पराभवातनं अजून बाहेर न येणं हे चिंताजनक आहे. सर, उद्धव ठाकरे म्हणाले की जो तुम्हाला विजय मिळाला त्या विजयावर तुमचा विश्वास नाही, म्हणजे तुमच्या विजयामध्ये काहीतरी गफला आहेत असं म्हणले. तुमच्या विजयावर विश्वास आहे का? तुम्हीच ईव्हीएमवर आक्षेप घेताय. मग तुमचे जे काही 20 आमदार निवडून आलेत ते येणार नाहीत अशा प्रकारचं वाटत होतं का? मग ईव्हीएमनी गोंधळ करून ते जिंकून आलेत. मला वाटतं रडीचा डाव खेळायचं महाविकास आघाडीच्या नेत्यांचं सुरू आहे, म्हणून अशा प्रकारचे बचकने हरकते त्यांचं करणं सुरू आहे. सर, महाविकास आघाडीमधनं सपा बाहेर निघाली, त्यावर आदित्य ठाकरेंनी टीका केली की सपा ही राज्यात भाजपची बी टीम म्हणून काम करते. मला वाटतं पहिलं आदित्य ठाकरेंनी उबाठा कुणाची बी टीम की सी टीम म्हणून काम करते ते पहिलं पाहावं. आपल्या पक्षाला संजय राऊतांनी पवारसाहेबांच्या दावणीला बांधलं आहे ते पहिलं सोडवून घ्यावं आणि मग कोण बी आहे आणि कोण सी आहे ते ठरवावं. पहिलं आपली कुठली टीम आहे ते जाहीर करावं. काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणालेत की न्यायमूर्ती चंद्रचूड यांना लोकशाही मजबूत करण्यास संधी होती, मात्र त्यांनी लोकशाहीचा खून करण्यास मदत केली. नाही, मला वाटतं अशा प्रकारच्या एका न्यायाधीशाच्या बाबतीत, न्यायमूर्तींच्या बाबतीत असं वक्तव्य करणं हे अत्यंत वाईट आहे, चुकीचं आहे. का एवढा आक्रस्ताळेपणा यांचा सुरू आहे मला कळत नाही. पराभव तर या देशामध्ये, राज्यांमध्ये अनेक पक्षांचे, अनेक नेत्यांचे झालेत, पण एवढा जिव्हारी घाव लागला आहे की अगदी न्यायमूर्तींवर पण आरोप, तोही त्या ठिकाणी लोकशाहीचा खून केल्याचा करणं म्हणजे जरा अतिच होते असं मला वाटतं. पक्षांतरबंदी कायदाचा उपयोग करून किंवा तो कायद्याचा अंमलबजावणी करून शिंदे गटाला अपात्र करणं गरजेचं होतं असं ते म्हणाले. त्याऐवजी त्यांनी ते न करतात लोकशाहीचा खून करण्यासाठी मदत केली. नाही, मला वाटतं हे निराधार बिनबुडाचे असे आरोप आहेत. मग तुमच्याकडं पक्षांतर करून आली लोक त्याचं काय? पवारसाहेबांनी अनेक पक्ष फोडून पक्षांतर त्यांच्या पक्षाकडे केली त्याचं काय? मला वाटतं आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं कार्टं अशा प्रकारची वृत्ती प्रवृत्ती या ठिकाणी महाविकास आघाडी नेत्यांची झाली. सर, महायुतीला घवघव देश आले आणि संपूर्ण राज्यामध्ये तुम्ही बघतात की भाजपचे खूप जास्त जागा निवडून आलेत. देवेंद्र फडणवीसांचं पर्व 3 हे कशा बघता तुम्ही? आता खूप मोठ्या प्रमाणात देश त्यांना मिळाले आहेत. मला वाटतं देवेंद्र पर्व पुन्हा एकदा राज्यामध्ये सुरू झालं आहे आणि या पर्वात निश्चित महाराष्ट्र विकासाकडे त्या ठिकाणी जाईल. गरिबाच्या कल्याणाचं राज्य म्हणून 5 वर्ष निश्चितच देवेंद्र पर्वाची ओळख राहील अशा प्रकारचा ठाम आत्मविश्वास आमच्या मनामध्ये आहे. धन्यवाद सर आमच्याशी बोलल्याबद्दल. कॅमेरा पर्सन रवीसह मिहिरा ढाकणे, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.